सुखे ओळंबा दावी गोहा, माझे दुःख नेना पहा. आवडीचा मारिला वेढा, होय कैसा म्हणे भिडा. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्या. दो प्रहारा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपती. निज नये खाली घाली, फुले जवळी न साहती मुले. अंगी चंदन लाविते भाळी, सदा शूळ माझे कपाळी. निपट मज न चले अन्न, पायली गहू सांजा तीन. गेले वारी तुझी आणली साकर, 7 दिवस गेली साडे दहा शेर. हाड गळोनी आले मांस, माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे. तुका म्हणे जिता गाढव केला, मेल्यावरी नरका नेला. चला या अभंगाचा आपण अर्थ बघूया. तुकाराम महाराज एका भोगवादी स्त्रीचे वर्णन इथे करीत आहेत. तिच्या नादाला लागून तिचा नवरा तिचे सर्व लाड पुरवितो. शेवटी त्या लंपट मनुष्याला नरकवासच मिळणार. म्हणून अशा संसारी लोकांची तुकारामांनी या अभंगात निंदा केली आहे. ती स्त्री खरी सुखीच असते, पण नवऱ्याला अनेक सोंगे दाखविते. ती त्याला म्हणते, अहो तुम्ही माझे दुःख पाहतही नाही आणि समजूनही घेत नाही. तिचा पती तिच्या आवडीने वेडा झाल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होय होय म्हणतो. ती म्हणते, अहो मला पोटाची केवढी व्यथा आहे, पोटदुखी आहे, ती थांबतच नाही. पथ्याला दूध तूप साखर घालून भात खायला लागतो. दुपारी मला पित्ताच्या लहरी येतात, चक्कर येते, मी बेशुद्ध पडते. जरा लक्ष द्या, मला झोप येत नाही. हो, माझ्या अंथरुणावर फुले घातली तरच झोप येते. ही मुले जवळ किरकिर करतात, त्यांची कटकट मला सहन होत नाही. मला नेहमी कपाळशूळ असतो. मी अंगाला आणि कपाळाला चंदन लावते, तरी तो थांबत नाही. मला साधे अन्न चालत नाही. मला 3ही वेळेला मिळून 3 पायलीभर गव्हाचा सांजा लागतो. आठवड्यापूर्वी तुम्ही साखर आणलीत ना, 10.5 शेर होती, पण ती 7 दिवस पुरली. माझी हाडे कमी झाली आणि मांस वाढले. केवढे माझे दुःख तुम्हाला हे कसे कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा तऱ्हेने त्या बाईने नवऱ्याला जिवंतपणी मूर्ख बनवला, त्यामुळे तो मेल्यावर नरकात गेला. बघा, खूप छान अर्थ सांगितलेला आहे. तर चला भेटूया पुढच्या अभंगात.